एकमत होतं गावात, एकमत होतंय की ते 50% मतदान एकाच काय काही करायला उद्या आम्ही कुंभोजमध्ये त्यांना मताधिक्य द्या. आम्ही प्रवेश केला 11 विद्यमान सरपंच आहे. हे शेतकरी संघटनेचे मी गटनेता म्हणून आहे. नाही तुम्ही हे पण सांगा साहेब, असं होतंय कुंभोज मध्ये वहिनीनं तिकीट दिलं तर न्याय द्यायला पाहिजे साहेब, या एका सीटवरच सगळ्यांचं एकमत झालं. त्यामुळे असं हे आता दस्तूरपूर्त मिंशी गावची 20 कोर आहेत. मला जरा निर्णय आजच झाला पाहिजे. सदस्यांनी ग्रामपंचायत टोटली तुमच्याकडे येऊन आमचं काय, आम्हाला काय वाढवती सोडणार तुमची भावना पवित्र आहे म्हणून नाही. त्यासाठी आम्हाला मी किरण माळी, गटनेता, ग्रामपंचायत कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघासाठी. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून कुंभोज गावची लोकसंख्या 20,000च्या आसपास असून कुंभोज गावचे मतदान 12,500 आहे. प्रत्येक राजकीय पक्ष म्हणतो की तुमच्या गावामध्ये एकमत करा आणि उमेदवारी द्या. गाव मोठं असल्यामुळं प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी गावात असल्यामुळं गावात एकमत होत नाही आणि त्याचा फायदा छोट्या लहान गावाच्या उमेदवाराला सुद्धा होतो. तर आम्ही बहुतेक प्रमुख मंडळीने असं ठरवलं की या आपले एकमत होत नसल्यामुळं एकच म्हणून आपल्याला मतदारसंघ हा महिला आरक्षित सर्वसाधारण असल्यामुळे आम्ही शौमिका वहिनी माडिक यांची उमेदवारीची मागणी केलेली आहे. माननीय खासदार मुन्नासाहेब माडिक आणि माननीय आमदार अमलसाहेब माडिक, राहुल आवडे साहेब या सर्वांच्याकडेच आम्ही शौमिका माडिक यांची कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघासाठी अगदी तळमळीनं आणि कळकळीनं विनंती केलेली आहे की तो कुंभोज गावचा आणि त्या मतदारसंघातील 8 गावचा विकास करायचा असेल तर आम्हाला शौमिक माडिकसारख्या अनुभवी व एकदा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या संपर्काचा आणि त्यांच्या कामाच्या धडाक्याचा विकास कुंभोज जिल्हा परिषद व अंतर्गत येणाऱ्या 8 गावांना निश्चितच होईल असे आम्ही 8 गावातील लोक म्हणून इथं आलेलो आहे आणि त्याप्रमाणे मागणी केलेली आहे.